नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीक विम्यासंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणजे की काही जिल्ह्यांच्या विभागीय आयुक्तांनी पीक विम्याच्या तारखा मंजूर केलेल्या आहेत व जे उर्वरित जिल्हे आहेत त्यांच्या देखील तारखांचा प्रस्ताव हा समोर मंजूर होणार आहे. तर तो किती तारखेला होणार आहे व त्याचप्रमाणे काय शेतकऱ्यांच्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये हे पीक विम्याचं वाटप हे लवकरात लवकर होणार आहे, या सगळ्या गोष्टींचा सविस्तरपणे आढावा व्हिडिओमध्ये घेतला जाणार आहे. तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या जिल्ह्याच्या आयुक्तांचा देखील या व्हिडिओमध्ये कृपया उल्लेख केला जाऊ शकतो. तर व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याचप्रमाणे तुमचा विभाग देखील मी आता सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओला कृपया काळजीपूर्वक बघा. तर चला, आणि महत्त्वाचे मी काय मुद्दे सांगतो ते देखील तुम्ही नोट करून घ्या. तर व्हिडिओला आपण चला सुरुवात करूया. पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर चॅनलवर लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला लेफ्ट साईडला जो घंटा दिसतोय त्याला दाबा, म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन लवकरात लवकर मिळून जाईल. म्हणजेच तुम्हाला होईल तसे असा नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा, अतिवृष्टी व पूर यांसारख्या खराब हवामानामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना मदतीच्या वाटपाचा निर्णय हा सरकारने घेतला आहे. तर तो कुठल्या जिल्ह्यानं घेतला आहे हे देखील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो. त्यामध्ये बघा, तुमचे जे महत्त्वाचे जे पिकं होते, सोयाबीन असेल, कपाशी असेल व बाकी उडीद असेल, हे 25% अग्रिमाचे जिल्हे, त्याचप्रमाणे स्वतः स्वयं क्लेम केलेले जिल्हे देखील यामध्ये आहेत. तर बघा, यामध्ये सर्वच विदर्भ असेल, मराठवाडा असेल, या सर्वच जिल्ह्यांचा जवळपास उल्लेख केला जाणार आहे. यामध्ये जरी तेवढा उल्लेख झाला नाही तर तो उर्वरित उल्लेख पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल. तर तो व्हिडिओ तुम्ही देखील बघा. तर बघा, यामध्ये प्रामुख्याने पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर व अमरावती हे जे दोन विभाग आहेत, त्या विभागीय आयुक्तांकडे शेतकऱ्यांनी जी मागणी केली होती, त्या आयुक्तांनी या दोन विभागाच्या आयुक्तांनी ही मागणी मंजूर करण्याचं धारण ठेवलं आहे, म्हणजेच मंजुरी केलेली आहे व येत्या 15 तारखेपर्यंत या दोन विभागांना वाटपाची शक्यता आहे. तर बाकी जे जिल्ह्यांच्या देखील तारखा आल्यात त्या मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल, लाईक देखील केला असेल अशी अपेक्षा करतो. तर चला, अशीच महत्त्वाची माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.